पाहताय स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष पार्थ मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मागील सीझनमध्ये आपण पाहिलं होतं टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला शिरगावच्या मैदानावरती अनुभवायला मिळाला आणि त्याचे आयोजक देखील आपण पाहतायत पार्थ मोरे इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मनोजजी मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण कार्यकारिणी इथे उपस्थित आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला चिंचणीचा संघ आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या विरोधामध्ये सातपाटी, चिंचणी विरुद्ध सातपाटी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. जर दोन्ही संघ मैदानामध्ये उपस्थित असतील तर मी विनंती करेन दोन्ही टीमना की आपण खेळपट्टी जवळ जायचंय. PN स्पोर्ट्स सातपाटी आणि चिंचणी हे दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर कृपया करून आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचं. जे मैदानामध्ये इतर सर्व खेळाडू आहेत त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. उद्घाटन सोहळा या ठिकाणी आपण थाटामाटामध्ये संपन्न करणार आहोत आणि त्यानंतर क्रिकेटच्या या खेळाला सुरुवात होईल. PN स्पोर्ट्स सातपाटी विरुद्ध चिंचणी अशी पहिली लढत अंडर 25चा हाफ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहताय आमचे सर्व प्रमुख मान्यवर अतिथीगण हे आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा ग्रँड ओपनिंग सेरेमनीचा सोहळा पाहताय. शिरगावचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय श्री घनश्यामजी मोरे साहेब अर्थातच बाबलीन दादा यांना मात्र आपण पाहताय मेगा स्क्रीनवर. त्याचबरोबर पार्थ मोरे यांना देखील आपण पाहतोय. सर्व तरुणांना एकत्रित घेणारं असं हे नेतृत्व आपण पाहताय. यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. पुष्पहार अर्पण केला जातोय. त्यानंतर श्रीफळ हे वाढवलं जाईल आणि त्यानंतर या क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ होईल. कारण की या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना भरपूर काही दिलंय. अनोळखींशी ओळख बनलीत या क्रिकेटच्या खेळाने आणि या मैदानाचे या क्रिकेटच्या खेळाचे आपण कायम ऋणी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. जे बाईक्स आतमध्ये घेऊन जातात त्यांना देखील मी विनंती करेन की बाईक्स आतमध्ये घेऊन जायच्या नाहीत. PN स्पोर्ट्स विरुद्ध चिंचणी अशी पहिली लढत आपण पाहणार आहोत.
PN स्पोर्ट्स सातपाटी आणि चिंचणी दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत आणि आजच्या दिवसातील पहिल्या लढतीला आपण सुरुवात करणार आहोत. तेव्हा दोन्ही टीमना पुन्हा एकदा प्रेमळ निवेदन मी आयोजकांच्या वतीने देतोय की लाईनअप मध्ये आपण खेळपट्टीच्या बाजूला उभं राहायचं आहे. या ठिकाणी आपण पाहताय धूप अगरबत्ती हे पूजन केलं जात आहे. सरपंच साहेब घनश्याम मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय ग्रँड ओपनिंग सेरेमनी शिरगाव चषक 2025 रबर बॉल क्रिकेटचा घमासान आजच्या दिवसात अंडर-25 क्रिकेट इथे आपण पाहिलं. श्रीफळ वाढवलं जात आहे. गणपती बाप्पा मोरया. गणरायाचे आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या सोबतीला आहेतच आणि ही स्पर्धा निर्विघ्नपणे संपन्न हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यानंतर पार्थजी मोरे यांच्या शुभ हस्ते देखील आपण श्रीफळ हे वाढवलं जात आहे. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष आपण पाहताय पार्थजी मोरे आणि त्यांच्याच आपण पाहिलं नेतृत्वाखाली अतिशय सुंदर ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि आज देखील आपण पाहताय त्यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन सोहळा हा संपन्न होताना आपण पाहतोय. प्रत्येकाला मान सन्मान हा या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. अतिथी देवो भव हे काम म्हटलं गेलंय आणि त्याचा प्रत्यय इथे उद्घाटन सोहळ्यामध्ये आपण पाहताय. सर्व खेळाडूंना देखील या ठिकाणी मान आणि सन्मान हा यावेळेला मात्र आयोजकांच्या वतीने दिला जातोय आणि हेच आपुलकीचं नातं शिरगाव गावामध्ये आल्यावरती हे जपलं जातं. इथे आपण पाहतायत ही सर्व क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली जात आहेत. महत्त्वपूर्ण क्षण इथे आपण पाहिलात. दोन संघ लाईव्ह ॲक्शन मध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत PN स्पोर्ट आणि त्यांच्या विपक्ष मध्ये चिंचणी आणि सर्व मान्यवरांना आपण पाहतायत. हे सुंदरसं फोटो सेशन श्रीगाव चषक 2025 अतिशय सुंदर हे बॅनर होल्डिंग्स हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि घनश्याम मोरे साहेब क्रिकेटचा आता आनंद
घेताना आपल्याला दिसत आहेत, कारण की एक काळ त्यांनी देखील क्रिकेट खूप अनुभवलं आहे, खूप क्रिकेट खेळलं आहे आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी आपण पाहताय हे क्रिकेट खेळताना आता पार्थ हे देखील क्रिकेटचा अनुभव आनंद घेत आहेत. ते देखील एक उत्तम क्रिकेटपटू आहेत. लेदर बॉल आणि टेनिस बॉल खूप चांगल्या पद्धतीने पार्थ मोरे हे सातत्यपूर्ण खेळत आलेत.